टाइम्स नावच्या नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुती मवियामध्ये काटेकी टक्कर. महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज. ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार. टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज. पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता. महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या. एका दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं वक्तव्य. बारामतीत अजित पवारांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल. दादा तुमचं वागणं बदललंय. कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय. पत्रातून समर्थकाची खंत व्यक्त. शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही. पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची भीती. अजितदादा गटातील आमदारांसमोर सूत्रांची माहिती. लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख. तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही. लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप. सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख. पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. भैया क्रोनॉलॉजी समज दीजिए न्याय देवते. पाहतेच ना महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असंच बिनबोबात चालू राहील. मोदींच्या चंद्रचूड यांच्या घरातील फोटो ट्विट करत राऊतांचा खोचक टोला. विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायम. अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण. तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा उद्यापासून ठिय्या. नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा. अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश. बाग, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान. 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार. केंद्राचा मोठा निर्णय. 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार.